पण जो चड 8 वर्सां 9 वर्सां 11 वर्सां कॉन्ट्रॅक्टर आसा ताका पयलीं प्रिफरन्स दिता आमी आनी 5 वर्सांच्या मागीर जेन्ना पोस्ट क्रिएट जाता त्या पद्दतीन आमी फुडें वता पूण एज बार जाल्ले आसल्यार आमी ताका रिलॅक्सेशन दिवन. स्पीकर सर म्हाका एकच सांगपाक जाय अशें कितें क्रायटेरिया करात ताका जितके डायरेक्ट रिक्रूट जातात तितकेच कॉन्ट्रॅक्च्युअल हातूंतल्यान जे सिनियरिटी भितर आसात तांकां तितकेच प्रमाणान कोटा दवरतात. तुमचे विम्स अँड फॅन्सीसा प्रमाणे ते वचनाकात. जवळ जवळ 90% जे रिक्रूट जातात इन्स्ट्रक्टर म्हणून ते कॉन्ट्रॅक्टर बेसिसाचेर जाता. बेंजामिन सिल्वा. स्पीकर सर, जेन्ना वेकन्सीज क्रिएट जाता तेन्ना तुमचे सिलेक्शन जाता आनी एक फावट सिलेक्शन जावन वेटिंग लिस्टाचेर दवरले म्हणटकीर तुमी न्यू वेकन्सीज क्रिएट करताय वो तेका रिक्रूट करताय? आमी वेटिंग लिस्ट दवरना इन्स्ट्रक्टराच्या बाबतींत. सर मुकडे एक लिस्ट आसा. लास्ट टायम तुमी वेटिंगाचेर दवरलो आनी तुका ती म्हायती दिल्ली आसा. सो तुमी न्यू पोस्ट क्रिएट केले. सो म्हाका दिसता तेका घेवन फिल करपाक जाय तो पोस्ट. पूण जे वेटिंग लिस्ट आसा ते 6 मंथ्स वॅलीड दवरता आमी पयलीं. आतां ह्या फावटी वेटिंग लिस्टांतले कोणाक घेवन लास्ट टायम दवरले मुको ते लिस्ट तुका दिता जी आसल्या म्हाका दिसता तेजे भाशेन फील करपाक जाय. न्यू वेकन्सीज क्रिएट करप आनी भुरगीं आपोवप आनी तांकां चान्स पडप ना. इतले वर्सां काम करून 5-6 वर्सां कॉन्ट्रॅक्टराचें काम करता भुरगे आनी वेटिंगाचेर येयले म्हणटकीर तांकां चान्स दिवपाक जाय. सो मुगे मागणी तांकां दिवपाक. स्पीकर सर आमी कॉन्ट्रॅक्टाचेर आशिल्ल्याकूच प्रिफरन्स दिता म्हूण सांगला. आमी भायले नवे घेना. स्पीकर सर कॉन्ट्रॅक्टर जे आहा पूण तुमी वेकन्सी परमनंट फील करपाक पोस्ट काडले तेन्ना ताका वेटिंगाचेर दवरलो ते भुरग्याक. लास्ट आतां पोस्टां आसा तेतूंत एका वतलो तो. म्हाजे कडेन दी न्ही. ओके थँक्यू स्पीकर सर. प्रमोद सावंत. रोहन खवटे. स्पीकर सर, जे आमी क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग आनी बाकी कडेन जे रिक्रुटमेंट चालू आसा सद्या तुमचे एक्चुअली इन्स्ट्रक्टर पोस्ट कितले वेकंट आसा? वेकंट कितले आयडेंटिफाय केल्या? जशे जशे वेकंट जाता तशे तशे आमी पर्सनल डिपार्टमेंटा कडेन परमिशन घेता आनी जशे पर्सनल डिपार्टमेंट आमकां एज ऑन टुडे वेकंट कितले आसा तुमचे? एज ऑन टुडे वेकंट पोस्ट कितले इन्स्ट्रक्टराचे? वेकंट आतां रेग्युलर पोस्ट रिक्रुटमेंटाचे फक्त 16 आसा. तुमी एडवर्टायज केल्या. कॉन्ट्रॅक्च्युअल घेता इंजिनियरींग आनी नॉन इंजिनियरींग ट्रेड्स धरल्यो तुमी कॉन्ट्रॅक्च्युअलर घेतात आनी बाकीचे घेतात. लास्ट टायम तुमी रेग्युलरायज केले आतां परत पोस्ट काडल्या. एक्चुअली वेकन्सी कितली आसा पोस्टांची? तुमचो डायरेक्टर कितें करता कोणाक कांयच कळना. स्टुडंटाचेर ते कितले स्टुडंट्स ITI येतात त्या खातीर आमी कॉन्ट्रॅक्टाचे घेता. फाटले फावटी 2600 स्टुडंट आशिल्ले पूण ह्या फावटी 3500चेर आंकडो पावलो. त्या खातीर आमकां कॉन्ट्रॅक्टराचेर 30 आतां इन्स्ट्रक्टर आमकां परत घेवपाक जाय. आमकां ते पोस्ट आमी डायरेक्ट परमनंट घेवंक शकना. देर आर ट्रेड्स अँड युनिट्स प्रेझेंटली विच आर नॉट हॅव्हिंग इन्स्ट्रक्टर्स इन प्लेस. सध्या ट्रेड्स आसा थंय ITI जातून इन्स्ट्रक्टरूच ना. इन्स्ट्रक्टराचे जे कॉन्ट्रॅक्च्युअल काढले ते वेगळे. एक्च्युअल तुम्ही पोस्ट आयडेंटिफाय केला का जर तुमकां इतलेंच स्पेसिफीक? इन्स्ट्रक्टराची 30 इन्स्ट्रक्टर घेवपा खातीर फायल ऑलरेडी म्हाका दिसता एप्रूव जाल्ली आसा. आमी ह्या दिसांनी एडवर्टायज करून ते 30 घेता. क्वेश्चन नंबर 4. कोण ना पोस्ट डायरेक्टर बसला ते घेऊन. सभापती महोदय, मी प्रश्न क्रमांक 4 विचारू इच्छितो. डायरेक्टर समान प्रश्न क्रमांक 4. सभापती महाशय, उत्तर छापील कागदाप्रमाणे. सभापती महोदय, माझा प्रश्न हा मांडवी पुलाच्या संदर्भात आहे. मांडवी पुलाचे किती टक्के बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे? कंत्राटदाराला किती रक्कम आगाऊ आणि किती रक्कम नंतर देण्यात आली याचा तपशील मी मागवला होता आणि माननीय मंत्री महोदयांनी संबंधित तपशील मला दिलेला आहे. मला जाणून घ्यायचं आहे की या पुलाचं काम दुतर्फा जे चालू आहे त्याच्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते, वाहनांच्या भयानक रांगा लागतात. ख्रिसमसच्या सणात आणि नव्या वर्षाच्या वेळी प्रचंड वाहतूक तुंबली आणि अजूनही आजही ती वाहतूक सुरळीत प्रमाणामध्ये होत नाही. विधानसभेच्या सदस्यांना सुद्धा विधानसभेत यायचं असल्यास अनेक वेळा रोड ब्लॉक होतात, त्यामध्ये वेळ जातो आणि उशिराने आम्ही इथे पोहोचतो. माझा प्रश्न असा आहे की पाण्यातल्या खांब्यांचं सोडून जे जमिनीवरचे खांब आहेत हे खांब पूर्ण करण्यासाठी
म्हणजे वाहतूक पुन्हा पूर्ववत होईल यासाठी सरकारने कंत्राटदाराला काही निर्देश दिलेले आहेत काय, त्यासाठी काही कालमर्यादा त्याला घालून दिलेली आहे काय? सभापती महोदय, माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे आणि जी खंत व्यक्त केली त्याच्यात मी पण सहभागी आहे. पण ज्यावेळी आपण राहतं घर दुरुस्तीला घेतो किंवा मॉडर्नायझेशन करण्याकरता घेतो त्यावेळी साधारण वर्ष दीड वर्ष ते पूर्ण होईपर्यंत आपली मनस्थिती असते की आपल्याला वर्षभर त्रास होणार आहे. पण ती मनस्थिती आम्ही आनंदाने स्वीकारतो, कारण घरातल्या मुलाला वाटतंय की आता मला तिकडे स्वतंत्र स्टडी रूम मिळणार आहे, ते गृहिणीला वाटतं की आपल्याला चांगलं किचन मिळणार आहे, आणि त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत असतो. इथं 2 पूल आहेत त्याचे ते अपुरे पडतात आणि त्यामुळे तिसरा पूल अपुरे पडतात किंवा अन्य आणखीन काही कारणं आहेत, आणि त्यामुळे तिसरा पूल कामाला घेत असताना आम्ही ट्रॅफिक अन्य दुसऱ्या बाजूनं किंवा पर्यायी काही नाही, आणि त्यामुळे फॉर बेटर फ्युचर आपल्या कन्व्हिनियन्स करताच आम्ही घेतलेला आहे, आपल्या सोयी करता आहे. साधारणपणे कमीत कमी रहदारीचा अडथळा होईल याची काळजी आम्ही घेतो. रिव्ह्यू पण घेत असतो, कॉन्ट्रॅक्टर्सना सूचना दिलेल्या आहेत, पोलीस खात्याला पण याच्या बाबतीत सतर्क केलेलं आहे. आतापर्यंत पुलाचा फिजिकल प्रोग्रेस 28% झालेला आहे. 255 पायल्स साधारणपणे पूर्ण झालेले आहेत. रात्रंदिवस काम चालू असतं, वेगवेगळ्या खांबाचं काम रात्रभर चालू असतं. साधारण अजून वर्ष दीड वर्ष या पुलाला व्हायला लागेल असा अंदाज आहे. पण चांगल्या भवितव्यासाठी आणि खास करून परवरी साईडनं जी ट्रॅफिक कंजेशन व्हायचं, मेर्शी जंक्शनवरती व्हायचं, मग पडले खंचे ते एटीसी सर्कल असेल, ह्या सगळ्यांवरती मात करण्याकरता म्हणजे ज्यावेळी आम्ही सर्वे करून बघितला त्यावेळी दिवसाला साधारणपणे 90,000 वाहनं या पुलावरनं वाहतूक करायची, आणि त्याच्यातली 42% वाहनं ही डायरेक्ट जाणारी होती, आणि त्यामुळे डायरेक्ट जाणाऱ्या वाहनाकरता ह्या तिसऱ्या पुलाची व्यवस्था केल्यावरती हे कंजेशन, दोन्ही बाजूचं कंजेशन थांबेल म्हणून या तिसऱ्या पुलाचा पर्याय दाखवलाय, घेतलाय आणि त्याला गती पण दिलेली आहे. तो पूर्ण होईपर्यंत निश्चित पादचाऱ्यांना थोडा त्रास होणार आहे, आपल्याला सगळ्यांना हे सोसायचं आहे. त्याच्याकरता कमीत कमी मिनिमाइज कसं होईल याची आम्ही काळजी घेतलेली आहे. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या पुलासाठी थोडे त्रास आता जरी सोसावे लागले तरी ते सोसण्याची आमची तयारी आहे. पण माझी एक शंका अशी आहे की पुलासाठी एकूण 517 कोटींची तरतूद आहे. भविष्यामध्ये कदाचित ती वाढू शकेल, कारण बांधकामाचे रेट्स जसे वाढतात तशी किंमत पण वाढते. केंद्राकडून आम्हाला कळण्यात आलेलं की एकही पैसा या प्रकल्पासाठी देण्यात आलेला नाही. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की उपप्रश्न असा आहे की याच्यासाठी आता जी काही आतापर्यंत 28% काम न थांबता पूर्ण झालेलं आहे ते याच्याही पुढे असंच जर चालू राहायचं असेल तर निधीची चणचण भासू नये यासाठी सरकारने काही उपाययोजना किंवा तरतूद ही केलेली आहे काय?